नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 18 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,54,000. 22 कॅरेट दर आहे 1,41,680. तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,35,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत रेडी टू कुक स्पेशल. व्हेज आणि नॉनव्हेजच्या 100हून अधिक उत्पादनासह चवीचा नवा अनुभव देणारे महाराजेशाही मसाले आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त गडिंग्लजमध्ये मिनी फोटो फेअर उत्साहात. कॅमेरे, लेन्स, AI अल्बम सॉफ्टवेअर्स, प्रिंटिंगसह फोटोग्राफी व्यवसायाशी संबंधित विविध साहित्याचे प्रदर्शन. गडिंग्लज, आजरा, चंदगडसह सीमा भागातील 200हून अधिक फोटोग्राफरचा सहभाग. हजगोळी खुर्द ग्रामसेवकांच्या कारभाराची चौकशी करून बदलीची मागणी. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन. दोषी आढळल्यास निलंबनाची मागणी. दप्तरात फेरफार होण्याची शक्यता व्यक्त. कारवाई न झाल्यास मोर्चा उपोषणाचा इशारा. पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांना डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार जाहीर. शिक्षण, आरोग्य, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल. 24 ऑगस्टला जगद्गुरू डॉक्टर पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या हस्ते पुरस्कार वितरण. हत्ती कोले षण्मुगम चषक शालेय फुटबॉल स्पर्धेत साधना शिवराज स्कूलला विजेतेपद. शिवराजने साधनाचा तर साधनाने जागृतीचा केला पराभव. जागृतीला उपविजेतेपद. शिवराजचा आलोक पाटील, जागृतीचा आयन पटेल स्पर्धावीर. विविध वैयक्तिक पुरस्कारांचीही घोषणा. मोबाईलला उपवास, बालपणाला श्वास. दी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा अनोखा संकल्प. श्रावण महिना मोबाईल मुक्त महिना करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा. मोबाईल कमी, पुस्तक जास्त, स्क्रीन कमी, मैदान जास्त देण्यात आला डिजिटल संयमाचा संदेश. SD हायस्कूलमध्ये निर्भया पथकाकडून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे मार्गदर्शन. गुड टच, बॅड टच, पोस्को कायदा आणि सायबर सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना दिली माहिती. गडिंग्लज पोलीस ठाण्याच्या पथकाने विद्यार्थ्यांना संकटाच्या प्रसंगी सतर्क राहण्याचे केले आवाहन. झेप अकॅडमीच्या वक्तृत्व स्पर्धेत इचलकरंजीचा सिद्धेश समसाळ प्रथम. सह्याद्री कमळकर द्वितीय तर वैष्णवी कदमने पटकावला तृतीय क्रमांक. 44 विद्यार्थ्यांचा सहभाग. पुढील वर्षी वक्तृत्व स्पर्धा राज्यस्तरीय करण्याची घोषणा. विद्या मंदिर हिटनी येथे साऊंड गार्डन व बनी उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सेवा, नेतृत्व आणि स्वावलंबनाचे संस्कार रुजविण्यासाठी विविध उपक्रम. साऊंड गार्डनमध्ये 217 विद्यार्थी तर 4 अंगणवाड्यातील 67 बालकांची बनी टमटोला उपक्रमात नोंदणी. स्पर्धा परीक्षेतून घडलेलं व्यक्तिमत्व बहरलेलं असतं, जॉर्ज क्रूज यांचे प्रतिपादन. यशासाठी योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि उपलब्ध संधीचा योग्य वापर आवश्यक. हलकर्णी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवरील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. जरळी येथे आजी माजी सैनिक संघटनेच्या बोर्डाचे अनावरण. समरजित पाटील यांच्या हस्ते फीत कापून झाले बोर्डाचे उद्घाटन. आजी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती. हुनगिनहाळ येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सेवानिवृत्त BSF अधिकारी काकासाहेब मेटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचतर्फे अल्पोपहार. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.